रामकृष्ण हरी सर्वांना. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आहे फार स्पेशल असणार आहे. वटपौर्णिमा स्पेशल असा हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला वटपौर्णिमेला मी जी काही तयारी केली, स्वयंपाक जो केला, माझी जी धावपळ झाली, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सण म्हणला की सकाळपासून जी गडबड चालू असते ती विचारूच नका. हे झालं की ते काम, ते झालं की हे काम. पण सागर संगीत जो सण साजरा पाडायची जी इच्छा असते ना, ती पूर्ण झाली ना, खरंच मनाला संध्याकाळच्या टायमिंगला समाधान लागतं. आणि तसंच मला खरं तर आवडतं. म्हणजे प्रत्येक सण जो आहे तो आनंदाने, उत्साहाने साजरा केला तरच त्याची खरी मजा आहे. नाहीतर उगं करायचा म्हणून जर केला तर त्याला काही अर्थ नाही. तर सकाळपासूनची जी माझी व्यवस्थित कामं आहेत झालेली होती आणि नंतर मग मी देवपूजा करायला घेतली. सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये देवाची व्यवस्थित पूजा झाली ना तर खूप छान वाटतं. आणि घाईगडबडीत पूजा करायला मला आवडत नाही, त्याच्यामुळे मी जे काय आहे ते अगोदर व्यवस्थित पूजा करून घेतली आणि खूप छान वाटलं. त्याच्यानंतर ना फक्त देवाला नैवेद्य दाखवायचंच मी ठेवलेलं होतं. बाकी सगळी व्यवस्थित पूजा करून झाली आणि मग काय आहे ते मी स्वयंपाक करायला लागले. तर आता वटपौर्णिमा असल्यामुळे पुरणाचा स्वयंपाक करत होते. तर पुरण जे आहे ते साईडच्या गॅसवरती ठेवलेलं होतं शिजण्यासाठी आणि इकडच्या गॅसवरती लगेचच कटाच्या आमटीची तयारी करत होते. तर कांदा लसूण विरहित ही कटाची आमटी आहे. तर ह्याच्यामध्ये ना फक्त मी मस्त खोबरं, खडे मसाल्यांमध्ये तमालपत्र आणि चक्रीफूल आणि आपली बेसिक फोडणी जी आहे ती व्यवस्थित करून घेतलेली होती. आणि ही रेसिपी ना खरंच म्हणजे कांदा लसूण विरहित असल्यामुळे चवीला खूप छान लागते आणि मेन म्हणजे देवाला नैवेद्यही दाखवायला ना आपल्याला असंच आवडतं. त्याच्यामुळे मी ही कांदा लसूण विरहित जी आहे ती रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्ही ही ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा. आणि खरंच चवीला ना कांदा लसूण जरी नसला ना तरी चवीला कटाची आमटी खूप छान लागते. आणि छान तेलामध्ये परतून घेतल्यावरती आपले बेसिक मसाले त्याच्यामध्ये टाकून घेतले. थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मग काय आहे ते त्याच्यामध्ये चिंच, गूळ असं सगळं व्यवस्थित शिजून घेतल्यानंतर ना आपली कटाची आमटी तयार झाली. कितीही लवकर उठून कामं करायला लागले तरी पण थोडाफार असा घाईगडबड होते, थोडाफार उशीर होतो. आणि त्या घाईगडबडीमध्येच ना माझ्याकडून आज भजी करायचं पीठ जे आहे ते थोडंसं पातळ झालं, त्याच्यामुळे भजी काही प्रॉपर असे झाले नाहीत. तर चालायचं म्हणलं काय त्याच्यात, आता थोडंसं घाईगडबड झाल्यामुळं असं होणारच, नाही का. घरातल्या कामाला थोडासा वेळ झाला तरी चालतो, पण बाहेर जर जायचं असेल ना तर सगळं व्यवस्थित घेतलं आहे का नाही ते 10दा बघणं आलं, आपलं स्वतःचं आवरणं आलं, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना खूप वेळ निघून जातो. आणि सगळं व्यवस्थित घेतलं तरच तिथे आपल्याला गडबड होत नाही किंवा धांदल उडत नाही. त्यामुळे सारखं मी पूजेचं जे सामान घेतलेलं ते व्यवस्थित घेतलं आहे का नाही ते 10दा बघत होते, जेणेकरून काही राहायला नको किंवा काही विसरायला नको म्हणून. आणि इथे मी आत्ता चहा घेते. सगळी देवपूजा झाली, निम्मा स्वयंपाक झाला आणि तिथून पुढे मग मी थोडा चहा घेतला. आता उपास तर मी तसं काही करत नाही. आणि व्यवस्थित चहा घेऊन झाल्यानंतर काय आहे ते पुरणाचा स्वयंपाक, पुरणपोळ्या ज्या आहेत त्या करून घेतल्या. आणि पुरणपोळ्या करून झाल्यानंतर काय आहे तो छान देवाला पुरणाचे दिवे केले, व्यवस्थित नैवेद्य करून दाखवला आणि देवाची ओटीही भरून घेतली. तर मस्त असं छान झाल्यामुळं ना एक समाधान मनाला होतं आणि खूप छान वाटत होतं. 9:30ला तर पूर्ण स्वयंपाक झालेला होता आणि तिथून पुढं काय आहे ते मी पूजेला जाण्यासाठी थोडीफार तयार झालेले होते. सण म्हणला की पारंपरिक पद्धतीच्या काठपदर साड्या छान वाटतात आणि तशाच पद्धतीनं मी ही जी काठपदर पैठणी साडी जी होती ती घातलेली होती आणि छान असं फोटोशूट करून घेतलं. आणि नंतर काय आहे ते वडाच्या पूजा करायला गेलेले होते. आमच्या सोसायटीमध्ये ना भरपूर इथे वडाची झाडं आहेत आणि घराजवळच असल्यामुळे मला फार असं लांब काही जायचं नव्हतं, त्याच्यामुळे ना मी चालतच गेलेले होते. आणि सकाळच्या टायमिंगला लवकर गेल्यामुळं ना गर्दीही मला तिथे काही जाणवली नाही. तर छान अशी मस्त व्यवस्थित अशी मनोभावी पूजाही मला करता आली. नाहीतर घाईगडबड म्हणली किंवा तिथे जास्त गर्दी म्हणली ना
काही कळतच नाही व्यवस्थित पूजा झाली का नाही ते. त्याच्यामुळे मस्त अशी व्यवस्थित पूजा करून झाली की तिथल्या सवाष्णींना जे आहे ते हळदी कुंकू लावून व्यवस्थित ओटी भरून घेतली. तर आज वटपौर्णिमा असल्यामुळे ना आंब्याला भरपूर असा मान असतो, त्याच्यामुळेच ओटीमध्येही आंबा देण्याची पद्धत आहे. तर मीही तसंच काही ओटीमध्ये आंबा दिला होता आणि व्यवस्थित सगळी पूजा झाल्यानंतर आम्ही काय आहे ते फोटोशूट झाल्यावर घरी आलो. सध्याचं वातावरण असं आहे ना, धड ढगाळ वातावरणही नाही, धड ऊनही नाही. त्याच्यामुळं ना खूप असं घामेघूम झाल्यासारखं होत होतं. घरी कधी येऊन कधी मी व्यवस्थित चेंज करते असं झालेलं. 11:30पर्यंत माझा पुरणाचा स्वयंपाक, घरातल्या देवाची पूजा आणि इथे वडाला येऊन सगळी पूजा व्यवस्थित झालेली होती. तर पूर्ण दिवस माझ्या हातात होता, त्याच्यामुळे जो आहे तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर आला. आणि तुम्हाला दारातली रांगोळी दाखवायची राहिलेली होती, तर ही छोटीशी झलक जी आहे ती दाखवलेली आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. चला तर भेटूयात मग नवीन एका व्लॉगमध्ये. आणि हो, तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.